पण नगर तालुक्यामध्ये हा पारगाव या ठिकाणी आलेलो आहे. श्री राम शिंदे यांच्या शेतामध्ये हा या ठिकाणी आज आपण यांना साधारण 15 दिवसापूर्वी हा मल्टीप्लायर हे प्रॉडक्ट वापरण्यासाठी दिलं होतं. बर ज्यावेळेस पहिले रासायनिक खताचा वापर करत होते ते हा आपलं जे ऑर्गॅनिक भारत मिशन आहे याच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो होतो. हा हा तर त्यांना ऑर्गॅनिक शेतीबद्दल सविस्तर माहिती दिली, हा रासायनिक खताच्या दुष्परिणामाबद्दल त्यांना माहिती दिली. हा, हा. आणि रासायनिक खतापासून हम्म, ऑर्गॅनिक शेतीकडे जर वळाला शेतकरी हम्म, तर त्याचा जो काही रासायनिक खतामध्ये भरमसाठ होणारा खर्च आहे हम्म. त्याचबरोबर रासायनिक खतामुळे जी जमिनीची जी काही हानी होऊ राहिली, हम्म, जमिनीचा भुसभुशीतपणा कमी होऊ राहिला, हा हा जमिनीमध्ये गांडुळाची संख्या राहिलेली नाही, हा बरोबर. हा. या सगळ्या गोष्टींची त्यांना सविस्तर माहिती दिली, हम्म. तर जेणेकरून शेतकऱ्यांचा जो काही रासायनिक खतामध्ये भरमसाठ खर्च होऊ राहिला आहे हम्म. आणि उत्पन्न जर बघितलं तर खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, अशी बरोबर सध्या शेतकरी बरोबर परिस्थिती. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे तर आज ह्या शेतामध्ये काय रिझल्ट म्हणजे काय दिसते जरा सांगताल का? काय? शेतीमध्ये रिझल्ट असा आहे की साधारण एक 10 दिवसापूर्वी त्यांनी मल्टीप्लायर वापरायला सुरुवात केली त्यांनी. हा आणि ज्यावेळेस सुरुवातीला पाहिलं होतं की यांची जी काही कांद्याची पात आहे, ही कांद्याची जी पात आहे थोडी पिवळसर होती, कांद्याची साईज कमी होती, हम्म. त्याचबरोबर जी आहे तर पांढऱ्या मुळ्यांची संख्या ग्रोथ कमी होती. हा 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 तर मल्टीप्लायरच्या वापरानंतर काय झालं की एक 10 दिवसामध्ये तुमच्या समोर रिझल्ट आहे या ठिकाणी. बरोबर कांद्याची पात जी आहे ती एकदम डार्क हिरवीगार झालेली, बरोबर त्याचबरोबर कांद्याची साईज वाढण्यासाठी मदत होऊ राहिली त्यांना. बरोबर कांद्याचे जे काही पांढऱ्या मुळे आहेत त्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली. बरोबर हे जे बदल आहेत साधारण 10 दिवसामध्ये एवढे काय बदल झालेले आहेत यांच्या श्री राम शिंदे यांच्या शेतामध्ये. बरोबर. तर आता सुद्धा ते देत आहेत नाही का? ते कशा पद्धतीने देतात जरा दाखवता का? या ठिकाणी जे आहे, तर त्यांना ज्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं होतं बर तर त्यांनी काय केलं या ठिकाणी, हा, हा. एक 200 लिटरच्या टाकीमध्ये जे आहे, ही समोर दिसते ती. हा, हे जे समोर टाकी आहे, हा, हा. 200 लिटरची टाकी आहे, याच्यामध्ये त्यांनी 200 लिटर पाणी घेतलं बर आणि त्या पाण्यामध्ये साधारण एक 800 ग्रॅम मल्टीप्लायर या ठिकाणी टाकलेले त्यांनी. बर 200 लिटर टाकीला 800 ग्रॅम मल्टीप्लायर हा याचं मिश्रण तयार केलं त्यांनी. बर आणि एक ज्या दंडामधून त्यांनी पाणी सोडलेलं आहे हा त्या हे इकडनं दंडामध्ये पाणी येते हो, असं आणि तर त्याच्यामध्ये खालच्या कॉक साईडला बसवलं. जे आहे त्यांनी ते छोटस एक कॉक चालू केलेलं आहे यामध्ये. बरोबर. हे कॉक वाटे जे आहे हे दंडातल्या पाण्यामध्ये छोटीशी धार या ठिकाणी त्यांनी सोडलेली. आता या धारेमुळे काय होणार आहे, या धारेमुळे यांच्या पूर्ण क्षेत्राला जे आहे तर सम प्रमाणामध्ये हे पूर्ण मल्टीप्लायरचं पाणी एकसारखं बसणार आहे. एकसारख्या प्रमाणामध्ये. हो हो आणि एकसारख्या प्रमाणामध्ये भेटल्यामुळे काय होणार की सगळ्या ठिकाणी पूर्णपणे तो पाणी पोहोचणार आहे या ठिकाणी. बरोबर आणि बरोबर त्याचा रिझल्ट एकदम चांगल्या पद्धतीने येणार. अगदी बरोबर. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही ऑर्गॅनिक भारत मिशन मध्ये जोडून अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक मार्गदर्शक ठरलात आणि एवढा छान रिझल्ट त्यांच्या प्लॉटमध्ये दिसतोय. ऑर्गॅनिक भारत मिशन आणि आपला सर्व टीमकडनं मी आपलं अभिनंदन या ठिकाणी करतो.